सीक द फर्स्ट किंगडम ऑफ गॉड. पहिलं देवाचं राज्य नीतिमत्व मिळवण्यासाठी झटा. किती लोक तयार आहेत देवाच्या राज्यासाठी झटायला? माणसाकडे बघू नका. तुम्ही माणसाकडे बघत बसाल ना, तुम्हाला काही नाही मिळणार. माणसाकडे काही लोक मूल्यमापन करत बसतात. पास्टर असं बोलले, सिस्टर तसे बोलल्या, या आंटी तसे बोलल्या, मी नाही आता येणार, मी नाही आता बोलणार, मी नाही आता उभा राहणार, मी क्वायर मध्ये नाही राहणार, मी आता टीचिंग मध्ये नाही राहणार, मी नाही सेवा करणार, मी एसटी मीटिंगला येणार. हे काय करताय तुम्ही? तुम्ही देवाच्या राज्याशी खेळत आहात. पास्टरकडे तुम्ही येणार नाही म्हणजे काय? पास्टरचं चर्च आहे काय? पास्टरने तुम्हाला निवडलंय का? या चर्चचा मालक पास्टर आहे का? जीसस. कारण हे देवाचं राज्य आहे. आपल्याला देवाचं राज्य बांधायचे प्रियानो. म्हणून तर येशू बोलत आहे मत्ती 6:33 मध्ये, पहिल्यानं त्याचं राज्य नीतिमत्व मिळवण्यात झटा. हालेलुया. म्हणजे त्याच्या बरोबर सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. आमच्याकडे धावत येतील त्या गोष्टी. देवासाठी तुम्ही 1 रुपया लावणार आहे ना, हो तर विसरणार नाही. पास्टर मंडळी, लीडर्स, क्वायर लीडर्स लोक विसरून जातील, आम्ही विसरून जाऊ. तो म्हणतो मी कधी सोडणार नाही, मी कधी विसरणार नाही. कारण देवाचं वचन आलंय. हा अध्याय जर तुम्ही पूर्ण वाचलं तुमच्या लक्षात येईल, चिंता आम्हाला करायची नाही. तो म्हणतो आकाशातील पाखरांकडे पहा, ती पेरणी करत नाहीत, कापीत नाहीत, कोठारा साठवीत नाहीत, तरी तुमचा स्वर्गीय बाप त्यांना खायला देतो. त्यांच्यापेक्षा तुम्ही श्रेष्ठ आहात की नाही? पण एकच गोष्ट करा. काय करा? पहिल्यानं त्याचं राज्य, नीतिमत्व, धार्मिकता त्याच्या मागे चाला, म्हणजे सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील.